नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ओमी आणि आज मी आलोय दादाच्या सोबत आणि इकडे मला हे दोघे दादा भेटलेत आज. दादा तुमची नावं सांगा ना. संकेत. यश. आणि हे दादा खरंच खूप लांबून आले तिकडे आणि जे आम्ही काम करण्यासाठी आलोय ना ते तुम्हाला 19 तारखेला बघायला भेटेल. आता काय काम आहे ते मी तुम्हाला दाखवतो. आता सध्या तर आम्ही प्रवासामध्ये आहोत. दादा तुम्ही कुठून आलेत? जळगाव. आणि हे दोघे दादा जळगाववरतून आलेत. मित्रांनो आता आपण पोहोचलोय आणि दादा लोक आता आपले पेंट काढतायत. बघा आम्ही काय काय घेऊन आलोय ते बघा तुम्ही. आणि इकडे योगेश दादा आलेत. नमस्ते दादा. नमस्ते. आणि हे आपल्या चेतन दादाचे मित्र आहेत आणि फायनली चेतन दादा सुद्धा आले तिथे. हे बघा आपले जळगावचे मेंबर पॅकर. कालच विचारलं मी तुम्ही दोघं आहेस की नाही. आपला गोलू मोलू बोले तो निष्ठू भाई. आणि हा आपला ट्रक आहे. या ट्रकमध्ये जे आपलं मटेरियल आहे, जे दिवे आहेत ते दिवे इथे आलेले आहेत. दादा तुम्ही चेतन दादाला केव्हापासून ओळखता? चेतन दादाला आता 10-12 वर्ष इझिली झाली. जेजेला कॉलेजला होतो तेव्हापासून. तेव्हापासून मग त्यांचा स्वभाव कसा वाटला तुम्हाला? एकदम मन मिळावं. तीच मैत्री आहे म्हणून 4-5 वर्ष कॉन्टॅक्ट नसलं तरी आम्ही भेटलो तरी जुन्यासारखेच भेटतो परत. चेतन दादा तू काय सांगशील? काय ना, तो खूप जुना मित्र आहे, कॉलेजला असल्यापासूनचा मित्र. त्याला कळलं की आपलं इथे काम चालू झालं आहे तर त्याने स्वतःहून तो सकाळी उठून इकडे आला. म्हणजे ह्याच्यावर तुम्हाला कळतं की तो मैत्रीबाबत किती सिरियस आहे आणि किती चांगला मित्र आहे. आणि इथे दिवे उतरवण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि इकडे दादा लोक बॅनर घेऊन आलेत कलरिंगसाठी. आपला गोलू मोलू तर आपला चेहरा लपवतच राहता बघा. आणि इकडे आपल्या अलेक्स भाईची एंट्री झालेली आहे. काय बोलतो? आणि हा सुद्धा आपल्यासोबत आहे इकडे. चला. आणि इकडे दादाने नाश्ता मागवलेला आहे बघा. आणि फुल तरी मारून नाश्ता बघा. आता तर तरी मारले, नंतर बघू काय होतं. आणि इकडे आपले आणि इकडे मटकी टाकतात. आणि निशू तर भाई बघा ना यार, माझं पण घेऊन बसलं तिकडे खायला. झाडाखाली हा बाई. फुल झाडाखाली. अशी गावची फिलिंग येते आज. गावाला पण अशा बकेट घेऊन जायला लागतं पाण्याला. आता इकडे पण आम्ही चाललोय. इकडे जर ग्राउंडला का आम्हाला पाणी भेटले नाही, आता इकडे आलं. तर थकला. आणि इकडे चहाची सुद्धा खूप भारी सोय केलेली आहे. इकडे चायवाले भैया आहे इधर बघा, फुल मजा करतात. निश्चित तर विषय हाड आहे. चाय पितो मागात पितोय बघा. यार तो भाई त्याला ते हे कमी झालं यार. त्याला बकेट दिला असता ना तरी पण त्याला चाललं असतं. आणि आत्ता जे आम्ही येताना जे कलर घेऊन आलो ते आता इकडे घेतले खोलायला. पहिला काढला ब्लॅक कलर आणि ब्लॅक कलर झाला. त्याच्यानंतर आपला ॲलेक्स भाई त्याने घेतले दिवे भरायला. दिवे असं घेऊन थोडेसे चाळणीने चाळायचे, त्याच्यानंतर कलरमध्ये डिप करायचे. आणि हा बघा एकदम काळा कोळशासारखा कलर तयार झालेला आहे ते. आणि जे ब्लॅक कलरचे दिवे पूर्ण पेंट करून झालेत. आता दिवे घेतलेत भरायला. आणि आता इकडे यशदादाने घेतला आहे व्हाईट कलर. आणि आता व्हाईट कलरचे दिवे काढायचे आहेत त्याच्यामध्ये. तुम्ही इकडे बघू शकता, इकडे आपला बन्नी दादा आहे आणि इकडे अमित. त्या भावाने सुद्धा आता काम सुरू केलं आहे. ब्लॅक पेंटच्या वेळेस ते नव्हते, बट आता व्हाईट पेंट करायचं तेव्हा आलेत ते. भावांना काम कसं सांगितलं ते करायचं. आता अमित बघा यार आपला, हा बघा मनापासून काम कर. हो मित्रांनो आता रात्रीचे 8 वाजलेत आणि चायवाल्याला फोन केले. त्याने तर काय चाय फोन काय तर उचलले नाही. फोन उचलत नाही. आता त्याला रिटर्न ना मग अशी गाडी होती का, आता परत त्याला चालत घेऊन त्याला चालतच घेऊन येतो. हा ना, फायनली चायवाल्याला घेऊन चाललो. आणि तुम्ही डोंबिवलीचा नाईटचा व्ह्यू बघा यार. अरे एवढी ट्रॅफिक कचकच, त्याच्यापेक्षा भाई आपला गावच बरा. त्या गावाला जी मजा आहे ना ती या सिटीमध्ये नाही आहे. आज खरंच खूप मिस करतो माझ्या गावाला. अजून आहे मी इथे 8 ते 9 दिवस बाकी आहेत माझे. आत्मविश्वासामध्ये काय होईल काय माहिती.
सबको मेहनत करके उधर आना पड़ता है यार. फोन तो उठा कम से कम. फोन तो उठा के बोल मैं आता हूँ 10 मिनट में 5 मिनट में. इधर मत आओ, हमारा टाइम वेस्ट मत करो. 10 फोन करना पड़ता है. फोन करता है, उठाएगा नहीं तो हम लोग को फाटे हुए मारेगा, ऐसा होता है. बघितला ना मित्रांनो, मी सांगितलं ना हा येऊ द्या तिथे, त्याला शिव्या घालतीलच, घातल्या ना. मित्रांनो तुम्ही बघा ते व्हाईटचा एवढा शेड लावला, अजून तर भरपूर बाकी आहे. आणि यांची हालत बघा तुम्ही. हा बघा तर काम संपवलं आणि निघालो घरी. मित्रांनो भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये.